पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सर ऐका ना, यश सर काल अनुष्काला भेटायला गेले होते ना, काय झालं त्याचं? त्यांनी सांगितलं सगळं तिला? काय म्हणाली ती? मी यश आहे का? मी समीर आहे ना, मी यशवर्धन आहे का? नाही, मग तुम्हाला जे वाटतं ते त्याला विचारा, तो सांगेल तुम्हाला। अहो सर, पण काय झालंय ते तरी सांगा। पण झालंच नाहीये ना काही। सर तुम्हाला ना माझी शपथ आहे, काय झालंय ते आत्ताच्या आत्ता सांगा। मला काही सांगायचं नाहीये। मी आता ठरवलंय की कशावरती काही बोलायचंच नाही, गप्प बसायचं फक्त। कुणी कसंही वागू, आपण काहीच बोलायचं नाही। मित्र कसा वागू द्या, काय वाटेल ते होऊ द्या, मला काही बोलायचंच नाही, गप्प बसायचंय फक्त। कशावरती रिॲक्ट होणार नाहीये मी, कुणाला काही विचारणार नाही, कुणाला काही सांगणार नाही, बस फक्त गप्प बसणार आहे। पण तुम्ही तर बडबडताय, तेही कोड्यात। म्हणजे काय? अहो काय झालंय ते काही कळलंच नाहीये मला, तुम्ही नुसतं बडबडताय। स्ट्रेट पॉइंट वर या ना। स्ट्रेट मुद्द्यावरती यायचं असेल तर मुद्दा असा आहे की आपला यशवर्धन चौधरी अनुष्का मेहताच्या प्रेमात पडलाय। यश अनुष्काच्या प्रेमात पडलाय, जो कधी नेहा सोडून कुणाचा विचार करत नव्हता, तिच्या आठवणीत आतापर्यंत हरवलेला होता। तो तिच्या आठवणीत वेडा आहे की काय इतपत वाटावं इतका तो तिच्यासाठी वेडा होता। तो आता अनुष्काच्या प्रेमात पडलाय। यश सर अनुष्काच्या प्रेमात पडलेत? एक मिनिट, तुम्हाला आनंद होतोय? ऑफकोर्स सर। शेफाली, तुम्ही कधीतरी ना मॅच्युअरली रिॲक्ट कराल अशी माझी अपेक्षा आहे। अहो यश अनुष्काच्या प्रेमात पडलाय, ती नेहा नाहीये। ती नेहासारखी असूच शकत नाही, मी भेटलोय तिला। ती नेहासारखी होऊ शकत नाही, ती असूच शकत नाही। आणि आता यश तिच्याकडून अनुष्काकडून नेहासारख्या अपेक्षा करणार, म्हणजे स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेणार आणि तिलाही त्रास देणार। दोघंही ठार वेडे झालेत। हो सर, पण जर का ती खरंच नेहासारखी असेल तर? कोण, अनुष्का? हे तुम्ही बोलताय? मला वाटतं ते अनुष्काला भेटल्यापासून ना यश सारखं तुमचंही डोकं फिरलंय पूर्णपणे। काय बोलताय तुम्ही? ती अनुष्का नेहासारखी? तुम्हाला नेहा आठवत नसेल ना तर मी आठवण करून देतो नेहा कशी होती। अहो शेफाली, नेहा साधी मुलगी होती, किती साधी होती नेहा। भावनिक होती, इमोशनल होती। अनुष्का एकदम प्रॅक्टिकल आहे। नेहा माणसांना जोडणारी होती, त्यांना आपलंसं करणारी होती। अनुष्का फक्त त्याच माणसांना जोडते जे तिच्या बिझनेसशी निगडीत आहेत। नेहा परिस्थितीचा सामना करणारी होती, कष्टाने आयुष्य पुढे नेणारी होती। अनुष्काचं काय? जन्माला येताना सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आली होती। तिला लहानपणापासून हे बिंबवलं असणार की चौधरी आपले दुश्मन आहेत, त्यांच्याशी स्पर्धा करा, हे तिला सांगितलं असणार। आणि तुम्हाला वाटतं ती जुळून गेली यशशी? नेहा आणि अनुष्कामध्ये खूप फरक आहे। आपली नेहा ती आपली नेहा आहे, अनुष्का ती अनुष्का आहे। आणि नेहा सोडून यश अनुष्काच्या प्रेमात पडलाय आता, अनुष्काच्या। लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण। म्हणजे काय? असं झालंय सर तुमचं। काही बोलता का तुम्ही वाटेल ते? एक मिनिट, मी काहीही बोलत नाहीये। मला सांगा, यश सरांना लाईफ मध्ये मूव्ह ऑन व्हायला कोणी सांगितलं? हो, मीच सांगितलं। मग तुम्हीच सांगितलं ना त्यांना की नेहाच्या आठवणीत अडकून राहू नकोस। तुमचं वेगळं काय होतंय सर? तुम्ही पण त्यातच अडकून आहात ना। यश सरांच्या आयुष्यात दुसरं कोणी येतंय हे तुमचं मन स्वीकारायला तयारच नाहीये। तुम्हाला याच गोष्टीचा त्रास होतोय ना की तुमच्या बहिणीला नेहाला यश सर इतक्या लवकर कसे काय विसरले? तुम्हाला सांगू का सर, एखादी गोष्ट स्वीकारायची नसेल ना तर आपल्याकडे 100 कारणं असतात। नाही, एक मिनिट, मी कारण देत नाहीये, पण काय होतंय ना, यश त्या अनुष्काकडून नेहासारख्या अपेक्षा करतोय आणि जे करणं चुकीचं आहे, ज्याच्यामुळे त्यांचं आयुष्य काहीतरी गडबड होऊ शकतं ना। हे कोणी ठरवलं? तुमचं तुम्हीच ना। जर काय यश सर अनुष्काच्या प्रेमात अनुष्का समजूनच पडले असतील तर, त्यांना तिची पर्सनॅलिटी, तिचा स्वभाव आवडला असेल तर, ती नेहापेक्षाही चांगली असेल तर, नाही असं होऊ शकतं ना? नाही शेफाली, एक मिनिट, इथे आपल्यामधला वाद कोण जिंकतंय हे महत्वाचं नाहीये। प्रश्न दोघांच्या आयुष्याचा आहे। त्यांना त्यांच्या आयुष्याचं महत्व कळत असेल ना सर? अरे पण तुम्हाला माहितीये सर, अनुष्का स्कार्फ गुंडाळून आपल्या ऑफिस मध्ये आली होती, तेव्हा अचानक आम्ही समोरासमोर आलो। पण मी तिला तिच्या डोळ्यांवरून ओळखलं। तिला बघता क्षणी ना मला अशी तिला घट्ट मिठी माराविषयी वाटली, मी मारलीही।
नाही, मला माहिती होतं ती आपली नेहा नाहीये, पण तरी सुद्धा तिला बघितल्यावर माझ्या डोळ्यात पाणी आलं. तिचेही डोळे पाणावले. ती मला म्हणाली, सर, की मी नेहा नाहीये, पण तुला कधीही वाटलं ना तर मैत्रीण समजून मला कधीही कॉल कर, मी आहे. मला सांगा सर, काहीतरी स्पेशल असेल ना तिच्यात. आय एम शुअर सर, हीच मुलगी यश सरांच्या आयुष्यातली नेहाची जागा भरून काढू शकते आणि आपल्या परीलाही खूप छान सांभाळू शकते. सर प्लीज, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, त्यांना नका अडव. नाही, पण पुढे जाऊन काही प्रॉब्लेम झाला तर? प्रॉब्लेम नाही होणार, आणि समजा झाला तर यश सरांकडे तुमच्यासारखा बेस्ट फ्रेंड आहे ना मन मोकळं करायला. मला कळतंय सर तुम्हाला त्यांची काळजी आहे, पण तुम्हाला यश सरांना आनंदाने हसताना पाहायचंय ना. हो, येते मी ऑफिसला. ऑफिसमध्ये येऊन बोलू. अनुदी, तुमने खूप खूप अभिनंदन. काय झालं, कशाबद्दल बोलतेस? अच्छा, जिचं लग्न नक्की झाले तिनेच विचारायचं कशाबद्दल अभिनंदन. काय अनुदी, काकाजींनी तर मुहूर्त पण काढलाय. मला सगळं माहिती आहे. आय एम सो हॅपी अनुदी. काय झालं अनुदी, तू हॅपी नाहीयेस? तुला ते एक्साइटमेंट नाही झालं? खरं सांग मला, तुला पसंत नाहीये का मुलगा? तुला नाही करायचंय का लग्न? नाही, असं काही नाहीये. अनुदी, तू किती खोटं बोललीस ना, तुझे डोळे खरं बोलतायत. आणि तुझ्या डोळ्यात मला दिसतंय की तू हॅपी नाहीयेस. काय झालंय? तुला मुलगा पसंत नाहीये का? खरं सांग मला, काय झालंय? तुझ्या मनात दुसरं कोणी आहे का? खोटं नको बोलो अनुदी, मने सब खबर छे. हे बघ अनुदी, लग्न झालं की आयुष्यभरासाठी गाठ बांधली जाते आणि मग मागे वळून बघता येत नाही. म्हणून आत्ताच विचार कर. आणि मी आहे ना, मी तुझी सगळी हेल्प करेन. तू नाही त्या घाईत काही निर्णय घेऊ नकोस. तू विचार कर, ठीक आहे? अनुदी, तुझ्या डोळ्यात मला दिसतंय की तुला नाही करायचं हे लग्न. तू विचार कर, मी आहे, मी तुझ्या बाजूनेच आहे. हा लाईफचा प्रश्न आहे. Yeah. Yes, I shall take care of it. Don't worry about it. Okay. Thank you. काय ठरवलंस तू? नाही, ऍक्च्युली तू बोलत होता समीर, ते बरोबर आहे. यु नो, माझीच थोडीशी गल्लत होत होती. आय वॉज लिटल कन्फ्युज्ड. मी कदाचित नेहा समजूनच विचार करत होतो सगळा. सो पण ट्रस्ट मी, आता मी तो विचार मनात काढून टाकलाय कम्प्लिटली, म्हणजे मुळासकट. सो आणि बरीच कामं आहेत यार, उगाच इकडे तिकडे लक्ष डायव्हर्ट नको व्हायला. लेट्स फोकस ऑन वर्क. सो नाउ आय एम सॉर्टेड. प्रयत्न छान आहे रे तुझा यश, पण तुझा प्रॉब्लेम हा आहे ना की तुला खोटं बोलता येत नाही. आणि माझा प्रॉब्लेम हा आहे की माझ्या नजरेतून लपत नाही की तू खोटं बोलतोयस. ग्रेट. मी जरा आलोच.
तुम्हाला मला जर खरंच कम्फर्टेबल करायचं असेल ना तर प्लीज एक गोष्ट ऐकाल. बोला ना. मला असं आहो जाऊ नका करू. आणि काय ना, आपण अनोळखी माणसाला आहो जाऊ करतो ना. आता तर आपली ओळख पण झाली. सुरेश, काय सर? ही चिठ्ठी घ्या, साहेबांच्या केबिन मध्ये नेऊन द्या. आत्ता? हो आत्ता, अर्जंट आहे. चिठ्ठीत काय? काय चिठ्ठीत काय आहे? चिठ्ठीत तुमचा राजीनामा आहे. काय काय म्हणताय का सर? माझा राजीनामा? हो सर, मी कधीच वेळेत येत नाही, उशिरा कधीच जात नाही सर. म्हणूनच उशीर व्हायच्यात तुमचा राजीनामा घ्यायचा आहे. जा घरी आता. सर, कोणी कंप्लेंट केली का माझी? काही प्रॉब्लेम आहे का? कोण कशाला कंप्लेंट करेल? आणि तुमची कंप्लेंट करायची म्हणजे केवढी चिठ्ठी लिहायला लागेल? तुम्हाला करायचंय काय? तुमचा मजकुराशी काही घेणे देणं आहे का? साहेबांना नेऊन द्या पटकन, चला. यशवर्धन, जनरली लोक प्रेमात पडतात. मी तुला आता पाडतो की नाही बघ. अरे तो ऑफिस मध्ये येतोच कसा? हे बघ, यापुढे तो ऑफिस मध्येच काय, ऑफिसच्या आसपासही दिसता कामा नये. आणि जर दिसला तर त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील. सॉरी. मी तुला वॉर्न करतोय रितेश. लक्षात ठेव, मला अनुच्या लग्नात कुठलंही विघ्न नकोय. त्या चौधरीच्या पिल्लाला सांभाळण्याची जबाबदारी तुझी. आणि ती काय व्हेंचरची मीटिंग असेल ना, ती त्याच्या ऑफिसमध्ये करा म्हणून. मला जास्त बोलायला लावू नकोस तू, नाही तर तुला माहिती मी काय करेन ते. नाही, वांधो नाही. मी कर. हा, लक्षात ठेव. रितेश भाई, हा? जायचं ऑफिसला? निघायचं? हा, चला. चला जाऊ. पप्पा, तुम्ही पण येत आहे ऑफिसला? हो, मी आता काही दिवस ऑफिसला रोज येणार आहे. मला यशवर्धनशी बोलून सगळं क्लिअर करायचंय. पप्पा जर ऑफिसमध्ये आले तर मला बोलता नाही येणार. पप्पा, यशवर्धनमुळे तुम्ही पप्पा, तुम्ही खरंच टेन्शन घेऊ नका. आय प्रॉमिस यू, यशवर्धन नाही येणार यापुढे ऑफिसमध्ये. नाही अनु बेटा, आता तुम्ही एकत्र काम करताय म्हटल्यानंतर तो ऑफिसला येणारच आहे. पण मला माझ्या मुलीबरोबर जास्त वेळ घालवायचा. आता तिचं लग्न ठरलंय, लग्नाची तारीख जवळ आलेली आहे. आणि तुझ्याबरोबर राहिलो तर जरा मला काही तुझ्याशी बोलता येईल, काही गोष्टी सॉर्ट करता येतील लवकरात लवकर. म्हणून काय रितेश, बरोबर ना? हा, एकदम सारू आयडिया. बरं, मग चला. चला. पार्टनरशिप बेसिकली दोन्ही कंपन्यांसाठी बेनिफिशियल फॉर बोथ ऑफ अस. करेक्ट. पण मी काय म्हणतो, जे कॉन्ट्रॅक्ट मध्ये जे त्यांचे पॉइंट्स असतील ते काय झालं? हा, तर क्लॉज नंबर 6 असेल. अरे सुरेश, काय कुठे होतास तू? कसं काय इकडे? अरे काय काम काय ते तर सांग ना. वेळ आहे का रे तू? बरं आहेस ना? काय आलास तर काय झालं? शी. सर, हे लेटर तुमच्यासाठी आलं. काय काय विचारतात? काय सांग ना नीट. कोणी दिलं? काय माहित नाही सर. लेटर माझ्यासाठी कोणी दिलं तुला माहित नाही? आता काय वाचून दाखवणार आहेस का तुम्हाला? मग मी वाचून दाखव तुला? नो सर, सॉरी सर. येतो सर. यशवर्धन, आपण प्रथम जेव्हा भेटलो तेव्हापासून का कुणास ठाऊक, पण मला आपल्याला जोडणारा एक सूक्ष्म धागा आहे असं नेहमी वाटत आलंय. इतके दिवस तू मला तुझी बायको समजत होता, कारण माझा चेहरा नेहासारखा दिसतो. हा निव्वळ योगायोग असावा, पण आपल्या भावनांना कंट्रोल करणं कठीण असतं. आणि आता तसंच काहीतरी माझ्यासोबत पण घडतंय. पण नेमकं काय ते मलाही कळत नाहीये.
आपण जर प्रत्यक्ष भेटून बोलू शकलो तर खूप बरं होईल. लेटरमध्ये सगळं एक्सप्लेन नाही करता येत, पण समोरासमोर एकदा बोलून मनातील द्वंद्व दूर करता येऊ शकेल. तरी कधी आणि कुठे भेटता येईल ते प्लीज कळव. एकदा बोलून मला माझं मन हलकं करायचंय. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तुझीच अनुष्का. हे काय काय लिहिलंय अनुष्काने? आय स्टील कांट बिलीव्ह इट. म्हणजे रितेशने जे सांगितलं होतं ते सगळं खरं आहे तर. पण असं आणखी या चिठ्ठी व्यतिरिक्त काय बोलायचं असेल तिला? काय करू? भेटू का एकदा? नाही, नको, नकोच. यशवर्धन, हे लेटर वाचून झालं असेल तर आपण कामाचं बोलूया का प्लीज? हो हो. कुठे होतो आपण? जाऊ का? काय करू? ती भेटायला बोलवते तर काय हरकत आहे? एकदा ऐकून तर घेतो ना की तिच्या मनात नक्की काय चाललंय ते. एनी प्रॉब्लेम यश? नाही काय नाही. हा, आपण असं लिहिलं होतं की एकमेकांबरोबर कंपनीने काम केल्याने दोघांच्याही फायद्याचं असेल. ओके समीर, मला ना ऍक्च्युली एक अर्जंट काम आता आठवलं. सो मी ते पटकन करून येतो. तू जरा बघून घेशील ना हे प्लीज? अर्जंट जावं लागेल असं चिठ्ठीमध्ये काही आहे का? नाही, लेटरचा काय संबंध? लेटरचा काय घेणं देणं नाही. मला आत्ता आठवलं अचानक की एक ते काम राहिलंय करायचं. तू प्लीज हे सांभाळून घे. मी आलोच. काय मला वाचायचंय? माझं पर्सनल लेटर आहे. काय करतोय? ठीक आहे, लेटर दे. नाही, मला वाचायचंय. समीर, ते लेटर. यशवर्धन, आपण प्रथम जेव्हा भेटलो तेव्हापासून का कुणाला मला जागा मला तुमची बायको आठवणे, पण आपल्याला बायकोवर गरज आहे काय ते मला कळत नाही. आपण जर प्रत्यक्ष भेटून बोलू शकलो तर खूप बरे होईल. लेटरमध्ये सगळं एक्सप्लेन करता येणार नाही. समोरासमोर एकदा बोलून मनातले द्वंद्व दूर करता येऊ शकेल. तरी कधी आणि कुठे भेटता येईल हे प्लीज मला कळव. माझं मन हलकं करायचं आहे. तुझीच अनुष्का. अनुष्का. मला या लेटर बद्दल खरंच काय माहित नाहीये आणि माझ्या मनात असं काही नाहीये. 30 वर्ष आपण मित्र आहोत. 30 वर्षापासून मी तुला ओळखतोय आणि तूही मला ओळखतोस. त्याच्यामुळे तुझ्या मनात असं काही नाहीये जे माझ्यापासून लपेल. राईट? मला माहितीच नाही लेटर बद्दल. आता तुझ्या समोर आलोय मी आणि माझ्या मनात खरंच का तसं काही नाहीये. आणि समजा असलं तरी काही प्रॉब्लेम काय? मी तेच म्हणतो की म्हणजे तू मला बोलला होतास. यश, आय एम सॉरी. काल रात्री मी विचार केला खूप. तुझं म्हणणं बरोबर आहे. तुझ्या मनात तिच्याविषयी जरी वाटत जरी असलं तरी प्रॉब्लेम काय? आय एम सॉरी. मी थोडा रिॲक्ट झालो, भांडलो, चुकीचं बोललो, राग आला मला. पण वाटू शकतं असं. खरं तर मीच नेहामधून बाहेर पडत नव्हतो म्हणून मी असं रिॲक्ट झालो. पण यू आर राईट. असं वाटू शकतं आणि काही प्रॉब्लेम नाहीये. मला लक्षात आलंय. घे. जाऊन खरंच अरे थँक्स यार. थँक्यू. यश, खरं तर मला तुला सांगायचं होतं की ते लेटर मी लिहिलंय. पण नको. ज्या पॉझिटिव्हिटीने तू गेलायस ना, मला असं वाटतं ती पॉझिटिव्हिटी आणि हे लेटर सगळं छान करेल. ऑल द बेस्ट.